माहित नसते की देवासमोर काय मागितलं पाहिजे बा. देवासमोर फक्त तो एवढंच मागत राहील. म्हणून एक ब्रह्मांड असं दिला महाराजनं, मनुजा सुख कर हरिगुण गाई म्हणते. मनुजा सुख कर हरिगुण गाई, नाही भरोसा पड प्राण्याचा कधी यमराजाने. बरोबर आहे. हा, याचा भरोसा आहे का कधी? नाही. नाही आहे. मग हे कधी हे घेऊन जाईल शरीर? कितीतरी गेले देह सोडून. हा. हा, हाती कवडी नाही. नाही. तुकड्या दास म्हणे हरिस्मरणे, तरशील भगडू ह्या नामानं तर शिंतू. हा. कबीर महाराजांनी ते सांगितलंय ना. हाँ, मैंने ऐसा एक अचंबा देखा, कुएं में लगी आग, गारा पानी सब जल गया और मछली को नहीं डाक. म्हणजे एक विहीर अशी पाहिली ते ना की त्या विहिरीत लागली आग. आता गारा पाणी म्हणजे काय आहे? गारा म्हणजे पाप आणि पाणी म्हणजे पुण्य. मग आपण कमावलेलं पाप आणि पुण्य जे आहे ते जळून सगळं खाक झालं. पण आतमधली जी मासुडी आहे तिला डाग नाही लागला. त्याचा डाग केव्हा लागणार नाही? डाग न लागणं म्हणजे काय आहे? म्हणजे हे 84 लक्ष योनी चुकवणं. हे 84 लक्ष योनी चुकवल्यानंतरच हा डाग लागणार नाही. पण त्या डागाचं कोणतं साधन आहे ते की ज्यामुळे आपल्याला देव प्राप्त होईल, ईश्वर प्राप्त होईल? हे कला समजली पाहिजे आपण पहिले. मग हे कला जोपर्यंत तुम्हाला समजले नाही, त्या डाव्या दरवाजाची तुम्ही चाबी लावली नाही, तोपर्यंत ते उघडण काय? काही प्रयत्न करायलो आपण, काही प्रयत्न करायलो. इकडनं लावू दे, तिकडनं लावू दे. कोणी म्हणते ओम नमः शिवाय म्हणा, कोणी म्हणते जय श्रीराम म्हणा, कोणी म्हणते राधे राधे म्हणा, कोणी म्हणते हरिओम गुरु तत्सत म्हणा. सगळ्या लोकांना काय केलेलं आहे, सगळ्या बाकीच्या गुरुनं काय केलेलं याच्यात भरून टाकलं. तुम्हाला चालू आहे त्याचं नामजप, ओम नमः शिवाय, हरिओम गुरु तत्सत. आणि जे जे काही नाना प्रकारचे त्याच्यावर नाम आहे, ह्या नावामध्ये यानं काय करून त्याला गुंतून ठेवलेलं आहे. पण खरं नाम वेगळं आहे. खरं नाम या देहाचं नाही आहे, त्या देवानं घेतलेल्या अवताराचं नाही आहे. जिथं अवतार आला त्याची भक्ती कामाची नाही आहे. अवताराच्या पहिलेचा कामाचा आहे तो. त्या अवताराच्या पहिलेचा कामाचा आहे तो. अवतार घेतल्यावर काही कामाचं नाही. अवतार घेतल्यानंतर काय कामाचे आहे? अवतार घेतल्यानंतर त्यानं सांगितलेला जो बोध आहे, ज्याच्यासाठी त्यानं तो अवतार घेतला आणि पुढं सांगितलं की देव प्राप्त आता असा होईल, अशी तुम्ही भक्ती करा, तो बोध आपल्या कामाचा आहे. आणि आपण तो बोधाले सोडून दिलं. त्यानं काय करायला सांगितलं हे सोडून दिलं. आणि आपण कोणाची पूजा करू राहिलो? रामाची पूजा करू राहिलो, विष्णूची पूजा करू राहिलो, नरसिंहाची पूजा करू राहिलो, कृष्णाची पूजा. या देव अवताराची आपण पूजा करण्यात आपण